सो कोणताही इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट का करतो तर ROI साठी, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे. आता मी फक्त स्टार्टअप इन्व्हेस्टर्सचं बोलत नाहीये. जर का तुम्ही लँड घेतली किंवा मग ऑनलाईन शेअर ट्रेडिंग केलं, बँकेत FD ठेवली, तर प्रत्येक वेळेला तुम्ही काही पैसे इन्व्हेस्ट करताय आणि तुम्ही ROI एक्सपेक्ट करताय. आणि प्रत्येक क्षेत्रात हा ROI वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट होतो. समजा आता तुम्ही लँड घेतली 5 कोटी रुपयाला आणि 5 वर्षांनी 10 वर्षांनी ती 10 कोटी रुपयाला विकली, तर ROI झाला 200%, 200%. 100ला घेतले, 200ला विकले, दुपटीला विकले. बरोबर. आता तुम्ही जेव्हा बँकेत FD मध्ये पैसे ठेवता तर बँक तुम्हाला व्याज देते. व्याज किती देते? 5%, 6%, 7% वर्षाला देते. तो 6% किंवा 7% वर्षाला हा तुमचा ROI झाला. आता मी जेव्हा स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा मी समजा एखाद्या स्टार्टअपमध्ये 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आणि त्या स्टार्टअपची व्हॅल्यू 10 पट झाली समजा पुढच्या 4 वर्षात, 3 वर्षात, तर माझा ROI झाला 10x, म्हणजे 10 टाइम्स. बरोबर. ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. धन्यवाद.